रामकृष्ण हरी. दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रविवार रोजी महाशिवरात्र आहे. महाशिवरात्र हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. महाशिवरात्र हा सण माघ कृष्ण चतुर्दशीला साजरा केला जातो. महाशिवरात्री या दिवशी व्रत कसे करावे, या दिवशी 4 प्रहाराला खूप महत्त्व आहे. 4 प्रहार कोणते, त्याच्या वेळा काय आहेत, या दिवशी निषिद्ध काळ कोणता आहे, निश्चित काळाला खूप महत्त्व आहे. निश्चित काळ म्हणजे काय, त्याची वेळ काय, शिवरात्रीला व्रताला काय खावं काय खाऊ नये, शिवरात्री व्रताचे नियम काय आहेत, महाशिवरात्र व्रताचं पारायण कसं करावं, कोणते पदार्थ खावेत कोणते खाऊ नयेत, हे कोणतं खाऊन व्रत सोडावे, अशी अजून बरीचशी माहिती हे या ठिकाणी आहे. सर्वप्रथम निश्चित काळ म्हणजे काय तो समजून घ्या. निश्चित काळात केलेली सिद्धी लवकर फलदायी असते. सर्व शिवरात्रीमध्ये सर्वत्र जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परम तेजस्वी असं अस्तित्व पृथ्वीवर सक्रिय असते. याच काळामध्ये आपण शिवरात्रीचा निश्चित काळ असे म्हणतो. या दिवशी शिवतत्व पृथ्वीवर अवतरत असल्यामुळे हा काळ सर्वात प्रभावी असा मानला जातो. निश्चित काळात निश्चित अशी काळाची जी वेळ आहे, कोणती वेळ आहे ती तुम्हाला मी आता सांगतो. 15 तारखेला मध्यरात्री 12:28 ते रात्री 1:18 ही निषिद्ध असा काळ आहे. या काळामध्ये पूजा केल्याने निश्चित असे फळ मिळते, प्राप्त होते. या 4 प्रहार जे आहेत महाशिवरात्रीला, त्याचं महत्त्व काय आहे की 4 प्रहाराचा टाइम कोणता, 15 तारखेला 6:11 ते 9:23 हा पहिला प्रहर आहे. 9:23 12:35 हा दुसरा प्रहर आहे. आणि 12:35 ते 3:47 हा तिसरा प्रहर आहे. आणि 3:47 ते पहाटे 6:59 हा चौथा प्रहर आहे. त्या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह याच दिवशी झालेला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलीलामृत ग्रंथ या ग्रंथाचे पारायण करावे. पहिल्या अध्यायापासून ते 14 अध्यायापर्यंत याचं पूर्ण पारायण करावं. नसता जर 11वा अध्याय शिवलीलामृत ग्रंथामधला 11वा जो अध्याय आहे तो 11 अध्याय म्हणजे रुद्र अध्याय आहे. 11वा अध्याय जरी त्या दिवशी वाचून काढला, त्याचं जरी पारायण केलं तरी चालतं. महाशिवरात्रीच्या दिवशी जे फळं आहेत, शेप, डाळिंब, चिक्कू अशा प्रकारचे फळं जरी खाल्ले तरी चालतं. महाशिवरात्रीच्या दिवशी भगर ही खाऊ नये. महाशिवरात्रीच्या दिवशी पारायण करून रात्री 12 वाजता महादेवाला पंचामृताचा अभिषेक करावा, रुद्र अभिषेक करावा. तर त्या अभिषेक जो आहे तो दही, दूध, मध, तूप आणि साखर असा पंचामृताचा अभिषेक त्या दिवशी करावा. महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण करावं, उपोषण करावं आणि रात्री 12 वाजता शक्य जमल्यास अभिषेक जर केला तर त्याचं अतिशय महत्त्वाचं आपल्याला पुण्य प्राप्त होतं. रामकृष्ण हरी.